नमस्कार. माझं नाव काशीनाथ मेंदाडकर. काय त्रास होता तुम्हाला? मला त्रास आहे होता कमरेपासून ह्याच्यापासून ते माझ्या मानेपासून मला असं डोक्यात दुखत होतं. त्या भयंकर वेदना होत होत्या आणि त्या बऱ्याच ठिकाणी मी दाखवलं, त्याच्यात औषध गोळ्या घेतल्या, एक्सरेसुद्धा काढलेत आणि परंतु तिकडे मला काय आराम आला. साधारणतः मला 20-25 हजार रुपये खर्च आला आतापर्यंत. पण एके दिवशी मी डॉक्टर विजय साहेबांचं नाव ऐकून त्यांच्याकडे आलो आणि आता मी 5व्या ट्रीटमेंटमध्ये मला 75% आराम आलेला आहे. त्यांच्याकडे यायच्या अगोदर मी 4 दिवस बिछाण्यावर लोळून घेत होतो आणि मला तीव्र वेदना होत होत्या, परंतु आता मला 75% आराम आहे. म्हणजे तुम्ही इकडे येण्याच्या अगोदर तुम्ही 4-5 दिवस अगदी अंतरावर पडून होता आणि कामावर जाऊ शकत नाही, तुम्हाला त्रास होता. आणि जसं आणि 6 महिन्यापासून त्रास आहे, गुडघ्यापासून कमरेचा मानेचा पूर्ण शरीरामध्ये. आणि आत्ता आपली 5वी-6वी जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती आराम आलेला आहे? मला तर 75% मी देऊ शकतो की मला आराम आहे. बरोबर. तुम्हाला कशी वाटली ही ट्रीटमेंट? कशी वाटली? मला अत्यंत चांगल्या पद्धतीने मला ट्रीटमेंट भेटते आणि मला ट्रीटमेंट जी आहे लोकांना सांगणार तुम्ही, कारण ही ट्रीटमेंट तशी नवी आहे. इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन थेरपी आहे, नवीन ट्रीटमेंट आहे, लोकांना माहिती नाही. तर तुम्ही लोकांना या ट्रीटमेंटबद्दल सांगायला आवडेल तुम्हाला? मी छाती लोकांना सांगेन की डॉक्टर विजय साहेबांकडे मला आराम आलो आणि मी स्वतः कामावर सुद्धा चालतं जे लंगडत होतं ते म्हणजे माझं 90% तरी बरं झालेलं आहे आणि मी व्यवस्थित चालतोय. खूप छान. नाही आता पण केलं एक मिनिटांना. तर हे आहेत काशीनाथ मेंदाडकर. हे सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटी फोर्समध्ये सध्या कार्यरत आहेत आणि मुंबईमध्ये ते कमिशनर ऑफिसमध्ये ते सिक्युरिटीची जबाबदारी सांभाळतात. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की कमरेचे दुखणे, पाठीच्या दुखण्याने जास्त काळ उभं राहू शकत नाही. तर अशा पद्धतीने त्यांना जो त्रास होता तो त्रास पूर्णपणे या इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन थेरपी पूर्णपणे बरा होण्याच्या मार्गावर आहे. जवळ 75% आराम आलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी या थेरपीचा अनुभव घ्यावा आणि दवागोळीमुक्त निरोगी भारत अभियान जे आपलं मिशन आहे त्या मिशनचा एक भाग म्हणून या अशा पद्धतीचा ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा आणि आपल्या शरीराला औषध आणि गोळ्यांपासून जे साईड इफेक्ट आहे त्या साईड इफेक्टपासून आपल्या स्वतःच्या शरीराला आपण वाचवावं अशा पद्धतीचं मी आव्हान सगळ्या लोकांना करेन.